महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी। राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली होती। अखेरीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळवण्यासाठी इच्छुकांच्या तयारीने जोर पकडलाय। विस्तार देखील आम्हाला करायचाच आहे। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतीलच, पण मला असं वाटतं की जुलै महिन्यामध्ये आम्ही विस्तार करू। तर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेला स्थान मिळण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या मंत्रिमंडळात ज्या 2 जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी 3 नावांची चर्चा आहे। खासदार राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव किंवा भावना गवळी यांच्या नावांची चर्चा दिल्लीतल्या वर्तुळात सुरू आहे। गेल्या वर्षभरापासून शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद मिळणार अशी चर्चा आहे। आता पुढच्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या खासदारांचा समावेश होतो का हे पाहावं लागेल। तर केंद्राप्रमाणे राज्यात सुद्धा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगलेली असताना केंद्रातील मंत्रिमंडळाच्या फेरबदलाची चर्चा सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या आठवड्यात मंत्रिपरिषदेची एक बैठक बोलावल्यामुळे या चर्चेला उधाण आलंय। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारा मंत्रिमंडळाचा हा अखेरचा फेरविस्तार ठरू शकतो। निवडणुका असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक तसंच उत्तर प्रदेशातील भाजपच्या नेत्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाऊ शकतं आणि या मंत्रिमंडळ फेरबदलानंतर भाजपमध्ये केंद्रीय स्तरावरती संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे। तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव आपलाच असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केलाय। शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्यास आपणच मोदी आणि शहांना सांगितल्याचं फडणवीस म्हणाले। सरकार स्थिर राहण्यासाठी आणि शिंदे समर्थकांचा भाजपवरचा विश्वास कायम राहण्यासाठी शिंदेंनाच मुख्यमंत्री करणं योग्य होतं असं देखील फडणवीसांनी मोदी आणि शहांना सांगितलं। स्वतः भाजप प्रदेशाध्यक्षपद किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये प्रवेश करण्यास किंवा समावेश करण्यास सांगण्यात आलं होतं, मात्र त्याला होकार मिळाला होता। पण ऐनवेळी अमित शहा यांनी मंत्रिमंडळात समावेशाचे आदेश दिल्याचं फडणवीसांनी मुलाखतीत म्हटलं। मेरा अपना मानना यह था कि जब इतना बड़ा निर्णय वो ले रहे हैं तो उनके कॉन्फिडेंस के लिए, उनके साथ के लोगों के कॉन्फिडेंस के लिए ये जरूरी है कि वो मुख्यमंत्री बने। तो मैंने स्वयं मेरी पार्टी में बात की। मेरी पार्टी ने कुछ समय लिया, उसके बाद मेरी पार्टी ने तुरंत एग्री नहीं किया, क्योंकि मेरी पार्टी ये मानती थी कि भाई अपने 113 लोग अपने साथ में हैं, इतनी बड़ी पार्टी है और सरकार चलानी है तो किस प्रकार से चलेगी। लेकिन आई कुड कन्विंस माई पार्टी और मेरे नेताओं ने इस बात की इजाज़त दी और उसके बाद शिंदे जी को हमने मुख्यमंत्री बनाया। तर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय। शिवसेनेमध्ये फूट पडून 40 आमदार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली एकत्रित आले आणि नाट्यमय घडामोडी होऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं युतीचं सरकार सत्तेवर आलं। अनेक चढ-उतारांचा सामना करत या सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होतंय। या निमित्तानं ठाण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। टेंबी नाका इथल्या आनंद मठ इथे खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे मंत्री आणि नेते उपस्थित असतील। सगळ्यात जास्त निर्णय घेणारं आणि फक्त निर्णय न घेता त्याची अंमलबजावणी करणारं सरकार या महाराष्ट्र राज्याला मिळालेलं आहे आणि त्याला आज 1 वर्ष पूर्ण होतंय। जो महाराष्ट्र ऑनलाईनमध्ये अडकला होता, बंद खोलीमध्ये अडकला होता, त्याला लोकांपर्यंत नेण्याचं काम या दोघांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे। या दोघांचं सुद्धा आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचं आणि सत्तेचं आम्ही शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे आज आमचं सेलिब्रेशन आहे। मुंबई पालिकेतल्या घोटाळ्यावरून ठाकरे आणि महायुती आमनेसामने येण्याची शक्यता आहे। बीएमसीतल्या भ्रष्टाचाराविरोधात ठाकरे गटाकडून 1 जुलैला मोर्चा काढला जाणार आहे। त्याचवेळी आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला महायुती प्रत्युत्तर देणार आहे। चोर मचाए शोरचा नारा देत आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला भाजप, शिवसेना आणि आरपीआय महायुती प्रत्युत्तर देणार आहे। उद्या 4 वाजता महायुतीच्या वतीनं नरिमन पॉइंट इथे प्रत्युत्तर मोर्चा काढला जाणार आहे।
चोर मचाए शोर हे खरं अर्थाने त्यांना लागू होतंय. आदित्य पाळण्यात असेल त्या टायमापासून शिवसेनेच्या हातामध्ये, उद्धव ठाकरेंच्या हातात ही महानगरपालिका होती. त्यांनी ते बाबाला तर विचारलं पाहिजे ना, बाबा आपल्याकडे सत्ता किती वर्ष होती, मग आपण काय दिवे लावले. आम्हाला त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची पाळमुळं खोदायची. आता एक एक बडे बडे मासे जे आहेत ना, आता लागायला लागलेत, म्हणून त्यांची ही फडफड चालू आहे. त्यांना माहिती उद्याचा आपला मुक्काम हा जेलमध्ये असणार आहे. आदित्य ठाकरे असो का कोणी असो, जो भ्रष्टाचाराशी संबंधित असेल तो जेलमध्येच राहील ना. आदित्य ठाकरे म्हणजे काय कायद्यापेक्षा मोठा आहेत का? चोर मचाए शोर या पद्धतीचा मोर्चा उभाटाचा आहे. स्वतः केलेले पाप, अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचार, स्वतःला लागलेल्या चौकशा, स्वतःच्या जवळच्या लोकांना आता उघडे पडायला लागलेत. यावर पांघरून घालण्यासाठीचा मोर्चा त्यांचा असला तरी मुंबईकरांचे प्रश्न विचारण्याचं काम भारतीय जनता पार्टी मुंबई करणार आहे आणि आनंद यामध्ये आम्हाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये जलजीवन मिशनचं भूमिपूजन पार पडतंय. जलजीवन मिशन अंतर्गत जायकवाडीतून गंगापूर तालुक्यातील पाणीपुरवठा करण्यासाठीची ही योजना आहे आणि या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित आहेत. जलजीवन मिशनचं भूमिपूजन सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू आहे. फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन आणि तिथं हाच कार्यक्रम सुरू आहे, त्याची ही थेट दृश्य आहेत. मंत्री आहे आणि मला सांगायला आनंद होतोय की पीएम जनधन योजनेच्या माध्यमातून फक्त 3.5 गोरगरिबाचे अकाउंट झिरो बॅलन्सचे होते. आज 50 कोटीच्या आसपास अकाउंट गोरगरिबाचे झालेले बँकेमध्ये. एवढंच नाही तर गोरगरिबांसाठी शौचालय, स्वच्छ भारत मोहीमच्या अंतर्गत 11 कोटी लोकांना दिले. आपला देश हा किसान प्रधान देश आहे. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये सुद्धा 11.5 कोटी रुपयाला 11.5 कोटी जनतेला 6,000 रुपये प्रमाणे पैसे दिले. तर आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय. बीएमसी इंजिनियर मारहाण प्रकरणी ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांना कोर्टानं दिलासा दिलाय. विशेष सत्र न्यायालयात दाखल असलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरती 4 जुलैपर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयानं अनिल परबांसह इतर 6 जणांची सुनावणी पार पडेपर्यंत अटक किंवा त्यांना कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिलेत. कोर्टाने इंट्रीम ॲप्लिकेशनवर हिअरिंग घेतलं आणि आम्ही आमचा जो काही बाजू होती ती मांडली आणि कोर्टाने इंट्रीम प्रोटेक्शन दिलेलं आहे 4 तारखेपर्यंत. तर आता मॅटर परत 4 तारखेपर्यंत ठेवलेलं आहे अँटिसिपेटरी बेलच्या फायनल डिस्पोजलसाठी. आणि जे बेल ॲप्लिकेशन होतं, ज्यांना अरेस्ट केलेले आहेत आरोपी त्यांच्या संदर्भात, ते मॅटर सुद्धा कोर्टाने 4 तारखेला ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पण प्रॉसिक्युशनचा रिप्लाय कॉल केलेला आहे. त्यामुळे दोन्ही मॅटर आता 4 तारखेला आहे. अनिल परब साहेबांचं जे ॲप्लिकेशन होतं त्यांच्याबरोबर इतरही होते, त्यांना सर्वांना इंटरिम प्रोटेक्शन कोर्टाने दिलेलं आहे 4 तारखेपर्यंत. जयंत पाटील आणि शरद पवार यांची भेट झाली आहे मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये. या दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. संघटनात्मक पातळीवरती चर्चा झाल्याची माहिती मिळाली आणि या चर्चेनंतर शरद पवार पुण्याच्या दिशेने रवाना झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि वायबी चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या भेटीत दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. जयंत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर शरद पवार पुण्याला गेले. आणि आता पुढची बातमी नाशिकमधनं आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वात जुनी आणि 3ऱ्या क्रमांकाची अशी मनमाड नगर परिषदेची ओळख आहे. मात्र आता ही ओळख इथल्या नागरिकांना नकोशी वाटतेय का, ते पाहूयात या रिपोर्टमधून. जिल्ह्यातील सगळ्यात जुन्या नगर परिषदेची दुरवस्था
95 वर्ष जुन्या पालिकेला घरघर, कर्मचाऱ्यांची ही तारेवरची कसरत, नागरिकांनाही नाहक मनस्ताप. सध्या देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. मात्र नाशिक जिल्ह्यातील सगळ्यात जुनी आणि तिसऱ्या क्रमांकाची ओळख असलेली मनमाड नगर परिषद आजच्या घडीला त्याची रयाज गेली आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी असलेली पालिकाच जणू समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. 125 कोटी रुपयांचं वार्षिक बजेट असलेली ही नगर परिषद जीर्णावस्थेत कदाचित शेवटच्या घटका मोजते. 1.25 लाख लोकसंख्येचं मनमाड शहर हे मालेगाव नंतरचं जिल्ह्यातलं तिसरं मोठं शहर म्हणून ओळखलं जातं. 1928 साली स्थापन करण्यात आलेल्या या नगर परिषदेच्या इमारतीत प्रवेश करतानाच नागरिकांना भीती वाटावी अशी भग्नावस्था आहे. इमारतीच्या भिंतींना आणि छतांना तडे गेलेत. आतमधल्या सळ्या उघड्या पडलेत, तर काही ठिकाणी भिंतीत झाडांच्या मुळांनी आपले पाय घट्ट रोवलेत. रंगरंगोटीबद्दल तर न बोललेलंच बरं. 95 वर्ष जुन्या इमारतीत अद्याप एकही सभागृह सुद्धा नाही. त्यामुळे जनरल बोर्डाची सभा असताना ती वसुली विभागात घेतली जाते. मग त्या दिवशी वसुली विभागाला सक्तीच्या सुट्टीवर जावं लागतं. दस्तूरखुद्द इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधाच नाही. घरूनच बाटलीत पाणी आणावं लागतं. कामासाठी येणाऱ्या नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल न बोललेलंच बरं, कारण त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी असलेलं थंब मशीन प्रदर्शनीय भागात धूळ खात पडलंय. सर्वत्र सावळा गोंधळ पाहायला मिळतोय. वीज पुरवठा खंडित झाल्यास अडचण होऊ नये म्हणून जनरेटरची व्यवस्था करण्यात आली, पण जनरेटर सुद्धा नादुरुस्त आहे. अपुऱ्या देखरेखीमुळे एका कोपऱ्यात तो धूळ खात पडलाय. अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात मनमाड नगर परिषद सापडली आहे आणि याचा सगळ्यात जास्त फटका बसतोय तो सर्वसामान्य नागरिकांना. नगरपालिकेमध्ये जे कामगारांकरता जे थंब मशीन जे सरकारने केलं होतं ते सुद्धा आजतागायत ते बंद आहे. कर्मचाऱ्यांवर शासकीय अधिकाऱ्यांवर कोणत्या प्रकारचा वचक ज्याला आपण म्हणतो ते वचक राहिलेलं नाही. त्यामुळे नागरिक हैराण आणि परेशान झालेले आहेत. प्रशासनासह राजकीय नेत्यांच्या अनास्थेमुळे इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कोणीच दखल घेत नाही अशी खंत माजी नगरसेवक व्यक्त करतात. वर्ष झालेले आहे, जैसे ते तैसे इमारत आहे. कुठल्याही इमारतीचं डागडुगी काम वगैरे काही झालेले नाही. अत्यंत मोडकळीस आलेली पूर्ण इमला आहे. या ठिकाणी कामगारांना, अधिकाऱ्यांना व जे बाहेरचे लोक येतात यांच्यासाठी पाणी पिण्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था नाही. पूर्ण तुटफूट झालेली आहे. अत्यंत गलिच्छ असं इथे या इमारतीची दुर्दशा झाली. 95 वर्ष जुन्या असलेल्या या इमारतीत एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? का प्रशासन त्याचीच वाट पाहतंय अशी चर्चा सर्वसामान्य मनमाडकर आता उघडपणे करू लागलेत. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. आणि आता पुढची बातमी आहे. संभाजीनगर आणि धाराशिव पाठोपाठ आता नाशिकचं सुद्धा नामांतर होण्याचा घाट घातला जातोय का असा प्रश्न उपस्थित होतो. याचं कारण म्हणजे नाशिक शहरामध्ये गुलशनाबाद नावाचे फलक झळकलेत. बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरती नाशिकचा गुलशनाबाद असा उल्लेख करण्यात आला. मुघल काळात नाशिकचं नाव गुलशनाबाद असंच होतं, पण मुघल साम्राज्य आल्यानंतर कलियुगी नवशिख असलेल्या मुघलांनी गुलशनाबाद हे नाव ठेवलं होतं. मुघल साम्राज्यानंतर पेशवाई काळात गुलशनाबाद हे इस्लामिक नाव बदलून नाशिक करण्यात आलं आणि नाशिकचं नाव गुलशनाबाद करण्यास सोशल मीडियावरती या फलकाला विरोध केला जातोय. बकरी ईदच्या निमित्तानं नाशिकमध्ये बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी एक फलक लागला आणि या फलकावरती नाशिकऐवजी गुलशनाबाद अशा प्रकारचा उल्लेख त्या फलकावर नाशिक शहराचा करण्यात आला होता आणि त्यामुळे एक नवा वाद जो आहे तो या नाशिक शहराच्या नावावरून उभा राहिलेला आहे. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी हा फलक लावण्यात आला त्या ठिकाणी आता आपण आहोत. हा फलक त्या ठिकाणून हटवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आता शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा एक फलक जो आहे तो झळकताना पाहायला मिळतोय. मात्र काही तासांपूर्वी याच ठिकाणी हा होर्डिंग जो आहे तो एका इस्लामिक संघटनेनं, मुस्लिम संघटनेच्या वतीनं लावण्यात आला होता. बकरी ईदच्या निमित्तानं या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या
आणि संबंधित संस्थेचं नाव त्या ठिकाणी होतं आणि शेवटी नाशिक अर्थात ज्या ठिकाणी शहराच्या नावाचा उल्लेख असतो त्या ठिकाणी शहराचं नाव गुलशनाबाद म्हणून उल्लेख झाला आणि त्यामुळे काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. सोशल मीडियावरती या होर्डिंगचा फोटो जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर आक्षेप सुरू झाला तो नाशिक शहराच्या नावाबद्दल. मुघल साम्राज्याच्या काळात याच नाशिकचं नाव गुलशनाबाद करण्यात आलं, मात्र पेशव्यांनी पुन्हा एकदा या शहराचं नाव नाशिक केलं आणि म्हणून आता नाशिकचं नाव देखील बदलण्याचा घाट घातला जातोय का असा प्रश्न उपस्थित करत सोशल मीडियावर एक मोहीमही राबवली गेली. मात्र आता हे नाव नेमकं कुणी वापरलं, का वापरलं हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नसलं तरी देखील या होर्डिंगवरून नाशिकमध्ये एक नवा वाद उभा राहू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.